संजय दिना पाटलांचा निषेध असो, संजय दिना पाटलांचा निषेध असो, खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध असो, खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. संजय दिना पाटील यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, संजय दिना पाटील यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय दिना पाटील हाय हाय, संजय दिना पाटील हाय हाय. संजय दिना पाटील गुन्हा दाखल झालाच पाहिजे, संजय दिना पाटील गुन्हा झालाच पाहिजे. संजय दिना पाटील हाय हाय. पत्रकारांवरती केलेल्या शब्दांचा जाहीर निषेध. जय निषेध, जय निषेध. जाहीर निषेध. संजय दिना पाटील, हाय हाय, संजय दिना पाटील. हाय हाय. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांवरती जे शब्द वापरलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. याच्यावरती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यासाठीच आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व पत्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि लवकरात लवकर या खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी करतोय. शब्द करणाऱ्या खासदारांचा निषेध असो, निषेध असो. पत्रकारांच्या विरोधात अपशब्द करणाऱ्या खासदारांचा निषेध असो, निषेध असो. निषेध 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 संजय निषेध, निषेध 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 जाहीर निषेध, जाहीर निषेध. अरे अशा खासदारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अशा खासदारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय दिना पाटील हाय हाय, हाय हाय, हाय संजय हाय. दिना पाटील हाय हाय. संजय दिना पाटलांचा निषेध असो. बाळासाहेब ठाकरे सेनेतून नुकते जे 6 खासदार गेले त्यातले खासदार संजय दिना पाटील हे भांडूपचे खासदार आहेत आणि काही पत्रकार असतात की जरी तुम्ही कुठल्याही पक्षात जरी गेलास तर त्यांची एक जबाबदारी असते की त्यांच्या प्रतिक्रिया घेणं. परंतु आज जी काय दुर्दैवी घटना पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी अपशब्द वापरले हे खरोखरच आज लोकशाहीला ते म्हणजे साजेस असं नाही आणि खासदारांनी हे वाक्य वापरणं आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल त्यांची सांगडी एक कुठेतरी जुळलेली असते. परंतु कुठेतरी गुरमीची भाषा वापरणं की आम्हाला आता कोणाची गरज नाही, निवडणुकीपूर्वी यांना पत्रकार लागतात आणि त्याच्यानंतर जेव्हा काही घटना घडतात तेव्हा मात्र त्या पत्रकारांचा निषेध व्यक्त करतात, त्यांना शिवीगाळ करतात, अपशब्द वापरतात आणि म्हणून आज नेमबे शहरातल्या पत्रकाराने आज या ठिकाणी नेमबे महानगरपालिकेच्या समोर निषेध व्यक्त केलाय. जर याच्यावरती जर का उद्या विधानसभेत जर आवाज उठवला नाही तर हे सगळे पत्रकार उद्या किंवा परवा हे कमिशनरला त्यांच्या विरोधात निवेदन देतील. कारण अशा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी अपशब्द वापरणं हे गैर आहे आणि त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र पुन्हा परत पत्रकार या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करतील.